नमस्कार, विशाल दिक किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण केलेला आहे पिझ्झा पराठा। बघू शकता तुम्ही, खूप छान असा आपला पिझ्झा पराठा तयार झालेला आहे। चीजी पराठा आपला तयार झालेला आहे। हे बघा तुम्ही, खूप छान अशा चीजचे लेयरसुद्धा यामध्ये येत आहे। मुलांना खूप आवडेल। एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे पिझ्झा पराठा नक्की ट्राय करा। आणि हा पिझ्झा पराठा करण्यासाठी लागणारे साहित्य, मी गव्हाची कणिक घेतली, जसे आपण साधी पोळी करण्यासाठी घेतो तशी कणिक, मोझरेला चीज, चिली फ्लेक्स, पिझ्झा सॉस, ऑरेगॅनो, चीज क्यूब, कांदा घेतला मी क्यूब शेपमध्ये कट केलेला, शिमला मिरची आणि टमॅटो। तुम्ही इतरही भाज्या घेऊ शकता, जसे पनीर घेऊ शकता, मशरूम, कॉर्न, हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता। आता मी एक गोळा घेतला आणि छान आता पोळीच्या आकाराचा आपण लाटून घेणार आहोत। मुलांना पिझ्झा खूप आवडतो, ते बाहेरचा पिझ्झा आणण्यासाठी हट्ट करतात, तर तुम्ही त्यांना असेच घरच्या घरी पिझ्झा करून खायला देऊ शकता। खूप छान लागतो, पिझ्झासारखीच टेस्ट येते। आता आपण छान गोल पोळी लाटून घेतली। आता स्क्वेअर शेपमध्ये आपण मोझरेला चीज टाकूया। तुमच्याकडे जर चीजची स्लाइस असेल तर तीही तुम्ही टाकू शकता। आता आपण याच्यावरती ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकणार आहे। जर तुमची मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही चिली फ्लेक्स स्किपही करू शकता। आता आपण हा पराठा चारही बाजूने छान असा पॅक करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। मी पिझ्झा भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवला आहे। तवा आपला छान गरम झालेला आहे। आता आपण पिझ्झा पराठा छान लाटून घेऊया। हे बघा, स्क्वेअर शेपमध्ये मी छान पराठा लाटून घेतला। आता आपण हा भाजण्यासाठी तव्यावरती टाकूया। आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही आहे, कारण की आपण नंतरसुद्धा तो भाजणार आहोत, तर थोडा थोडा आपण दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत। याच्यावरती आपण काट्याच्या चमच्याने होल करूया, जेणेकरून आपला हा पराठा फुलणार नाही। हे बघा, काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला छान होल पाडून घ्यायचे आहे पराठ्याला। हे बघा, एका साईडने आपला पराठा छान झालेला आहे। आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया। पराठा आपला दोन्ही साईडने आपण थोडा थोडा भाजून घेतलेला आहे। आता आपण तो पराठा पोलपाटावरती काढून घेऊया। याच्यावरती पिझ्झा सॉस टाकूया। तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस नसेल, तुम्ही टमॅटो केचपसुद्धा टाकू शकता किंवा शेजवान चटणीसुद्धा लावू शकता। हे बघा, आता चारही बाजूने मी पिझ्झा सॉस लावून घेतला। आता यावरती आपण कांद्याचे जे स्लाइस आहे ते टाकूया। कांद्याचे, शिमला मिरचीचे, टमॅटोचे, तुमच्याकडे कॉर्न असेल तर कॉर्न, पनीर, मशरूम, हे सुद्धा तुम्ही टाकू शकता। हा पिझ्झा पराठा हेल्दी आहे, कारण की आपण गव्हाच्या पिठापासून आणि व्हेजिटेबल्स आपण याच्यामध्ये यूज करत आहोत। तर तुम्ही मुलांना अशा प्रकारे पिझ्झा पराठा करून एक वेळेस नक्की द्या। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा खूप आवडेल। एक वेळेस नक्की ट्राय करा। आता आपण यावरती चीज जे क्यूब आहे ती खिसून टाकणार आहोत। चारही बाजूने आपल्याला चीज ह्या खिसून टाकायचा आहे। मुलांना चीज खूप आवडतं, तर ते हा पराठा खूप आवडीने खातील। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण याच्यावरती ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकणार आहोत आणि आपला पराठा हा छान तव्यावरती भाजून घेणार आहोत। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला पराठा छान भाजून घ्यायचा आहे। आणि पराठा 2-2 मिनिटांनी चेक करायचा आहे, जेणेकरून तो खालून जळणार नाही। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनिटापर्यंत चीज मेल्ट होईपर्यंत आपण हा पराठा होऊ देऊया। खूप छान कुरकुरीत हा पिझ्झा पराठा तयार होतो आणि टेस्टसुद्धा पिझ्झासारखेच लागते। तर तुम्ही एक वेळेस हा नक्की ट्राय करून बघा। हे बघा, दिसायला पण खूप छान दिसत आहे। आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत। तुम्हाला जर अशाच नवीन नवीन रेसिपी जर बघायच्या असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा। हे बघा, खूप छान असा आपला पिझ्झा पराठा तयार झालेला आहे। दिसायला पण खूप छान दिसत आहे।